वास्तव बातमी। नमस्कार, भूमिपुत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण एक अशा ठिकाणी आलेलो आहोत की सध्या संपूर्ण जगामध्ये कर्करोगाने थैमान घातलेला असताना पेरिविंकल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यामधील एका कंपनीनं महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या तपासणीचं एक डिव्हाइस बनवलेलं आहे, स्मार्ट स्कोप नावाचं। हे या ठिकाणी आपण पाहतात आणि केदार मालेगावकर सर हे कंपनीचं डिव्हाइस बनवण्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये आपली आणि यांची भेट झाली आणि त्या निमित्ताने त्यांनी आपल्याला स्मार्ट स्कोप नावाचं महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्याचं डिव्हाइस या ठिकाणी आपण त्यांच्याकडून त्याची माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपलं आमच्या भूमिपुत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत। सर, स्मार्ट स्कोप काय नेमकं काम काय करते हे सांगू शकता आपण? स्मार्ट स्कोप हा एक असा मेडिकल डिव्हाइस आहे ज्याच्यातनं आपण महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं निदान करू शकतो। त्याच्यासोबतच अजून काही इन्फेक्शन्स जे आहेत त्याचं सुद्धा ह्याच्यामध्ये निदान होतं आणि हे डिव्हाइस असं बनवलं गेलेलं आहे की महिलांना फक्त 7 मिनिटांमध्ये संपूर्ण तपासणी झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट सुद्धा आपण ताबडतोब त्याच्यामध्ये देऊ शकतो। हे जे स्मार्ट स्कोप आपण बनवलेलं आहे त्याला गव्हर्नमेंटचं अप्रूव्हल आहे या स्मार्ट स्कोपला? आपल्याला 2019 साली गव्हर्नमेंटनं हे डिव्हाइस मॅन्युफॅक्चर करायचं आणि विक्री करायचं असं संपूर्ण अप्रूव्हल आपल्याला देण्यात आलं। तर आपल्याकडे CDSCO नावाची जी गव्हर्नमेंटची संस्था आहे ते ही अप्रूव्हल देतात, तर ते अप्रूव्हल आपल्याकडे आहे आणि 2019 पासून आतापर्यंत महाराष्ट्रात साधारण 200 ठिकाणी आपण हे डिव्हाइस अवेलेबल केलं आहे आणि त्याची जी काही आहे ती गोरगरीब महिलांना त्याचा उपयोग होतो। महाराष्ट्राबाहेर देखील आपण 8 स्टेट्समध्ये हा डिव्हाइस आहे। जम्मूपासून तामिळनाडूपर्यंत हा पूर्ण डिव्हाइस अवेलेबल झालेला आहे आणि जास्तीत जास्त महिला ह्याच्यातनं लाभ घेऊ शकतात। जसं आपण म्हणतो की कर्करोगामध्ये जर लवकर निदान झालं, अर्ली डिटेक्शन झालं तर त्या महिलेचे प्राण वाचू शकतात आणि जे खर्च आहे किमो म्हणा किंवा रेडिएशन म्हणा हे खर्चिक उपचार न करता कमीत कमी पैशामध्ये हा उपचार सुद्धा होऊ शकतो। तर हे करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घेणं गरजेचं आहे। ही तपासणी जर वेळेवर होत असेल त्याच्यासाठी आपण एक हा सामाजिक धोरण ठेवून ह्या डिव्हाइसची संकल्पना पुढे करून आपण हा डिव्हाइस बनवला। हा डिव्हाइस जो आहे तो भारतीय बनावटीचा आहे की भारतात बनलेला आहे की बाहेरून आपण मागवलेला आहे? हा स्मार्ट स्कोपचा डिव्हाइस आहे 100% मेक इन इंडिया या इनिशिएटिव्हच्या अंडर बनलेला आहे आणि आपल्याला म्हणजे आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की हा जो प्रोब डिझाईन आहे याला पेटेंट पण आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर आहे नेटफॉर्मेटिक्स नावाचं आणि ह्याच्यासोबतच जी सगळ्यात नवीन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आहे ही सुद्धा टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये आपण अवेलेबल आहे। तर जे रोगांचं काय म्हणतात त्याला रिस्क असेसमेंट आहे की त्यांना किती रिस्क आहे, हाय रिस्क आहे, लो रिस्क आहे किंवा अजिबातच रिस्क नाही आहे, अशा टप्प्यामध्ये आपण ताबडतोब रिझल्टसुद्धा पेशंटला देऊ शकतो। स्त्रियांमध्ये जो आपण सांगितलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याद्वारे डिटेक्ट होऊ शकतो, फक्त तोच तेवढा कर्करोग डिटेक्ट होऊ शकतो का महिलांमध्ये स्तनाचे कर्करोग किंवा अजून इतर कर्करोग पाहायला मिळतात? हा फक्त एकाच अनुषंगाने आकडे पाहायचं का आपण? आत्ताच्या घडीला कर्करोग आणि बाकी महिलांच्या असणारे इन्फेक्शन्स ह्या 2 गोष्टी आपण ह्या डिव्हाइसमधून कव्हर करतो। जे स्तनाचा कॅन्सर आहे त्याला जी टेक्नॉलॉजी लागते ती एकाच डिव्हाइसमध्ये 2 अवेलेबल होत नाही। तर सध्या तरी जे गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक डिव्हाइस आहे आणि पुढे ह्याचं पुढं म्हणजे जे ओरल कॅन्सर आहे जे महिला आणि पुरुषांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात होतं तर ती पण टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करतो आहोत आणि 3 ते 4 महिन्यामध्ये आपलं ओरल कॅन्सरसाठीचं सुद्धा सेम डिव्हाइस आपण घेऊन येतो। गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण स्त्रियांमध्ये पर्सेंटेजमध्ये जर सांगायचं म्हटलं तर किती आहे साधारणपणे आपल्या माहितीनुसार? साधारण आपल्या भारतामध्ये असं आहे की प्रत्येक 7 मिनिटाला एक महिलेचा मृत्यू गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होतो आणि जो म्हणजे नॅशनल डेटा अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये 1.5 लाख महिलांना प्रत्येक वर्षी कॅन्सर डिटेक्ट होतो, त्याच्यापैकी 75,000 महिलांचा मृत्यू होतो। या स्मार्ट स्कोपचा आमच्या बोलीभाषेमध्ये सर्वसामान्य समजेल
आपण हे डिव्हाइस बनवलं, परंतु याचा सक्सेस रेशिओ किंवा आपल्या भाषेमध्ये सेन्सिटिव्हिटी म्हणतो, हा किती पर्सेंटेजमध्ये आपण सांगू शकाल? आपली आत्ता जी डिव्हाइसची सेन्सिटिव्हिटी आहे ते 90% आहे. आणि ही जी सेन्सिटिव्हिटी ही कधीच 100% नसते कुठल्याही डिव्हाइसची. पण आमचं एक टार्गेट आहे की याला 95% घेऊन जायचं. म्हणजे 100 मधला 5 पेशंटच सुटतील, पण 95 पेशंटला 100 वेळ म्हणजे योग्य उपचार योग्य वेळेला भेटू शकतो. 100% करणं मला शक्य होत नाही कुठल्याही ठिकाणी, पण स्टॅटिस्टिकली आम्ही आता 90%वर आहोत आणि 95% आम्ही प्रयत्न करतो. तर आपण पाहिलं की डॉक्टर केदार मालेगावकर सरांनी आपल्याला स्मार्ट स्कोप या कॅन्सर, महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर एक अत्यंत आधुनिक पद्धतीचं एक डिव्हाइस तयार केलेलं आहे आणि दिवसेंदिवस कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. परंतु डॉक्टर केदार मालेगावकर यांच्या पेरिविंकल टेक्नॉलॉजी कंपनीनं अतिशय सुंदर असं हे स्मार्ट स्कोप आणि अद्ययावत असं उपकरण बनवलेलं आहे. महिलांमध्ये वाढतं कॅन्सरचं प्रमाण निश्चितच या माध्यमातून लवकर डिटेक्ट झाल्यामुळे त्यांचा कर्करोग या उपकरणाच्या माध्यमातून त्यांनी तपासणी केल्यानंतर तो लवकरच डिटेक्ट होईल आणि त्यावर वेळीच उपचार होतील आणि त्या माध्यमातून जे 50% महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतायत, तर निश्चितच त्यांचं प्रमाण या माध्यमातून कमी होईल. त्यांना आमच्या भूमिपुत्र अतिशय चांगला असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. आपल्या भूमिपुत्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून मी धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. आणि भूमिपुत्र चॅनलच्या वतीनं मी सर्वांना एक विनंती करू इच्छितो की जास्तीत जास्त महिलांनी या डिव्हाइसचा लाभ घ्यावा. धन्यवाद. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.